तर सर्वांनी एकदा बॉक्स मध्ये टाईप करा. चला पटापट. आवाज क्लिअर येतोय ना? स्क्रीन क्लिअर दिसते सर्वांना? येस. श्रेया गायकवाड, श्रेयस, स्पृहा, सुमेध राऊत, गुड इव्हनिंग. चला स्टार्ट करूया क्लासला आपण. चला धड्याचं नाव लिहून घ्या सर्वांनी. मराठी म्हणी. मराठी म्हणी व अर्थ. म्हणी व अर्थ. मराठीचे लेक्चर होणार आहे आज. ठीक आहे. तर सर्वांनी धड्याचं नाव लिहून घ्या. चला स्टार्ट करूया. म्हणी. कोण वाचन करेल? म्हणी म्हणजे काय? कोण वाचन करेल? आरव देवरे, आरोही महाजन, सुमेध राऊत, स्पृहा. स्पृहाला अनम्यूट केले. हो मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग स्पृहा. चला रीड करा. म्हणी. म्हणी लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. म्हणी म्हणजे अशी वाक्यरचना की ज्यातून जे आपणाला सांगावयाचे आहे ते अलंकारिक व लयबद्धतेने सांगू शकतो. म्हणीमध्ये एक लयबद्धता असल्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. म्हणीचा शब्दशः अर्थ वेगळा व सांगायचा अर्थ वेगळा असतो. उदाहरण भिंतीलाही कान असतात. या म्हणीच्या शब्दास अर्थ आहे भिंतीला कान असतात. पण म्हणीचा खरा अर्थ आहे गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. खाली म्हणी व त्यांचा अर्थ दिलेला आहे. त्यांची काळजीपूर्वक वाचन करा. व्हेरी गुड स्पृहा. छान वाचन केलं. मॅम लेसनचं नाव मराठी काय झालं? म्हणी व मराठी म्हणी व अर्थ हे लिहायचंय का? हो हो. धड्याचं नाव लिहून घ्या. ठीक आहे. हे लिहायचंय का? लक्षपूर्वक वाचा, समजून घ्या. नाही याची काही गरज नाही. फक्त धड्याचं नावच लिहून घ्या. चला आता स्टार्ट करूया आपण. स्पृहा माईक बंद कर. हो. हा. आता लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. कुठलाही धडा आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपण सगळ्यात आधी त्याचा बेसिक काय आहे ते समजून घेतो. ठीक आहे. बरोबर. तर लक्षपूर्वक वाचायचं आणि समजून घ्यायचं. मग म्हणी म्हणजे काय? म्हणी म्हणजे अशी वाक्यरचना की ज्यातून जे आपणाला सांगावयाचे आहे ते अलंकारिक व लयबद्धतेने सांगू शकतो. अति तिथं माथी, अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज. असं कसं सांगतो आपण? हे ना, लयबद्ध पद्धतीने सांगतो ना आपण. त्यानंतर आपण म्हणतो अडला हरी गाढवायचे पाय धरी, ताकापुरता. त्यानंतर अंधारात गेले पण उजेडात आले, अंगावरचे लेणे जन्मभर देणे, अंथरूण पाहून पाय पसरावे. असं जे आपण लयबद्ध पद्धतीने, अलंकारिक व लयबद्ध पद्धतीने आपण जे सांगू शकतो, ओके, त्याला म्हणी म्हणतात. म्हणींमध्ये एक लयबद्धता असल्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. बरोबर. आपण पण बघा छान छान नवीन ड्रेस घातला, छान नवीन ड्रेस घातला तर आपल्याला कसं सौंदर्य प्राप्त होतं? बेल्ट घातला, वॉच घातली तर आपल्याला कसं सौंदर्य प्राप्त होतं? तसंच मराठी भाषेमध्ये व्याकरणामुळे मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. तसंच त्यातलाच एक प्रकार आहे तो म्हणजे म्हणी. ओके. म्हणीचा शब्दशः अर्थ वेगळा व सांगायचा अर्थ वेगळा असतो. शब्दशः अर्थ वेगळा असतो आणि सांगायचा अर्थ वेगळा असतो. उदाहरणार्थ भिंतीलाही कान असतात. भिंतीलाही कान असतात. आपण म्हणतो ना हळू बोल, भिंतीलाही कान असतात. ठीक आहे. या म्हणीचा शब्दशः अर्थ आहे भिंतीला कान असतात. पण म्हणीचा खरा अर्थ आहे, हा झाला शब्दशः अर्थ. भिंतीला कान असतात हा झाला शब्दशः अर्थ. पण म्हणीचा खरा अर्थ हा आहे की गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. आपण जर एखादी गुप्त गोष्ट घरात सांगितली कुणालाच,
समजा ती कळू नये यासाठी आपण गुपचूप बोललो तर ते तसं होईल का, ते कळत राहतं कधी ना कधी, कुणीतरी दुसरं ऐकतं. ओके, त्यामुळे ते पुढं गोष्ट एकमेकांना कळत राहते. त्यामुळे म्हणतात की भिंतीला पण कान असतात. म्हणून गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. खाली म्हणी व त्यांचा अर्थ दिलेला आहे, त्याचं काळजीपूर्वक आपल्याला वाचन करायचं. काही म्हणी आणि त्याचा अर्थ दिलेला आहे, आपल्याला ते एक एक म्हण समजून घ्यायचंय, त्याचं वाचन करायचंय आणि त्या म्हणी पाठ करायचे. प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणींवर प्रश्न विचारले जातात. यावर एकही प्रश्न चुकणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची. तेवढा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, कारण हा धडा काय अभ्यास करण्यासारखा नाही. 2-3 वेळा वाचन करा आणि थोडंसं पाठांतर करा. वाक्यामध्ये त्या म्हणींचा वापर करा म्हणजे जास्त लक्षात राहील. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. आपण एक एक म्हण समजून घेऊया. आपण बघा, इथं पहिल्यांदा दिलेलं आहे. कोण वाचन करेल? थोडंसं वाचन घेऊया, त्यानंतर वन बाय वन आपण समजून घेऊया. आरोही महाजन. आरोही, अनम्यूट केले तुला. येस मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग आरोही. हे अंगाला म्हणी अंगाला वाचायची. सुटली खाज. हा, प्रत्येकाने 3-3 म्हणी वाचायचे. ज्याचा पण माईक मी ऑन करेल त्यांनी 3 म्हणी वाचायचे. ठीक आहे, वाचा आरोही. अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज, गरजवंताला अक्कल नसते. अंगापेक्षा बोंगा मोठा, खऱ्या खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबरच जास्त. अंगी नाना कडा पण वेश बावक. पोशाखावरून साधी दिसणारी व्यक्ती आतून वेगळी असते. बरोबर. चला, आता काय सांगितलं? पहिली म्हण आहे, अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज. म्हणजे गरजवंतांना अक्कल नसते, हे या म्हणीचा अर्थ आहे. दुसरी म्हण आहे, अंगापेक्षा भोंगा मोठा, खऱ्या गोष्टीपेक्षा आवड अवडंबरच जास्त. म्हणजे समजा एखाद्याकडं अंगापेक्षा भोंगा जास्त, म्हणजे एखाद्याकडं काही नसतं पण ते खूप वेळा दाखवतात की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. ओके, म्हणून म्हणतात अंगापेक्षा बोंगा मोठा, खऱ्या गोष्टीपेक्षा जास्त अवडंबरच जास्त. त्यानंतर तिसरी म्हण आहे, अंगी नाना कळा पण वेश बावळा. म्हणजे पोशाखावरून साधी दिसणारी व्यक्ती आतून वेगळी असते. आता तुम्ही एपीजे अब्दुल कलाम बघितले असतील. ओके, त्यांच्यावर धडे पण आहेत, त्यावर अभ्यास पण केला असेल. बरोबर, म्हणजे काय तर एपीजे अब्दुल कलाम हे पोशाखावरून खूप साधे दिसतात. आपले महात्मा गांधीजी पोशाखावरून खूप साधे दिसतात, पण ती व्यक्ती साधारण आहे का? तर नाही. म्हणजे अंगी नाना कळा पण वेश बावळा. म्हणजे साधी राहणारी व्यक्ती, पोशाखावरून साधी दिसणारी व्यक्ती आतून वेगळी असते. म्हणजे आतून तिच्यामध्ये बरचसं काय टॅलेंट असतं, पण बऱ्याच वेळा बघा त्यांच्या कपड्यावरून म्हणलं जातं की नाही नाही, हे तर काय कपडे चांगले नाही घालत, पण ती व्यक्ती खरंच खूप वेगळी असते. ठीक आहे, समजते सर्वांना? लिहून पण घ्यायच्यात म्हणी वाचन करत करत. हा, बाकीच्या विद्यार्थ्यांनी कॅमेरा नाही ऑन केला. आराधना, मंगेश मिले, पिहू. ओके, मॅम लिहायचंय. हो हो, म्हणी वाचन करत करत लिहायचे. फास्ट मध्ये लिहून घ्या. फास्ट लिहायचंय कारण वेळ जास्त नाहीये आपल्याकडं. एक रफ नोटबुक करा ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स लिहून घ्यायच्या. क्लास झाला की नंतर परत फेर लिहायच्या. ओके, चला पुढच्या 3 म्हणी. अन्वी, आवाज येतोय? अन्वी, अन्वी आवाज येतोय का? अन्वी, माईक ऑन होत नाही अन्वी. ओके ठीक आहे, चला. आरव देवरे, आरव आवाज येतोय? येस मॅम. ओके आरव, या 3 म्हणी वाच तू. 1, 2 आणि ही 3 म्हण वाच. अर्थपूर्ण पाहून पाया पसरावे. हा, आपल्या येस मॅम. कौतुक
आपल्या कौतुकाप्रमाणे खर्च करावे. हा, अंगावरचे लेणे जनभर देणे. ओके, दान दाने ठीक आहे. चला थोडस वाचन. दाण्यासाठी कर्ज काढून ते आयुष्यभर त्यात आले. ना कधी दागिन्यांसाठी. लोकांना माहिती होणारच. आरव, आरव, दागिन्यांसाठी कर्ज काढून ते आयुष्यभर फेडत बसणे. थोडस वाचन आरव सुधारायला पाहिजे. ठीक आहे, चला थोडं प्रॅक्टिस करा. आता आपण वाचन करूया. अन्वीचा नंतर माईक ऑन झाला वाटतं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही अन्वी, नेक्स्ट टाइम. हा, चला. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे काय? आपल्या कुवतीप्रमाणे खर्च करावा. आपल्याकडे आहेत 100 रुपये आणि आपण खर्च किती करतोय? 1000 रुपये. ठीक आहे, तर हे काय आहे? चुकीचं आहे. त्यामुळेच जुने आजी आजोबाजी होते ना, तर ते काय म्हणायचे? अंथरूण पाहून पाय पसरावं. आपल्याला जेवढं होतं तेवढा खर्च करावा. ओके, कितीही जास्त खर्च करू नये असं. तर ती म्हण तुम्ही कधीतरी ऐकली असेल की अंथरूण पाहून पाय पसरावे. जर कुणावर समजा कुणाला पैशांचा प्रॉब्लेम आला तर गावाकडे म्हणायचे बघा, खूप जास्त खर्च करतात ते. ठीक आहे, त्यांच्या कुवतीप्रमाणे जास्त खर्च करणे म्हणजे अंतरून पाहून पाय पसरणे. ओके, चला पुढे जाऊया. आता पुढची म्हण दिलेली आहे, अंगावरचे लेणे जन्मभर देणे म्हणजे दागिन्यांसाठी कर्ज काढून ते आयुष्यभर फेडत राहणे. तुम्ही बघितलं असेल, कुणाचं लग्न वगैरे असेल, मुलीचं लग्न असेल, तर त्या मुलीचे वडील काय करतात? कर्ज काढतात. ते दागिने मुलीला लग्नामध्ये देण्यासाठी कर्ज काढतात आणि ते काढलेले कर्ज मग काय करतात? आयुष्यभर फेडत राहतात. म्हणजे अंगावरचे लेणे आणि जन्मभर देणे म्हणजे दागिन्यांसाठी कर्ज काढून ते आयुष्यभर फेडत बसणे. ठीक आहे, त्यानंतर पुढची म्हण आहे अंधारात केले पण उजेडात आले. गुप्तपणे केलेली गोष्ट कधी ना कधी लोकांना माहीतच होणार. एखादी जर गावात चोरी झाली तर चोरी कशी होते? अंधारात होते. पण कधी ना कधी जेव्हा पोलीस त्याचा तपास घेतात तेव्हा कधी ती गोष्ट उजेडात येते. बरोबर, म्हणजे त्यांनी गुप्तपणे केलेली होती चोरी. एखाद्या बँकेमध्ये दरोडा टाकला किंवा मग गावामध्ये चोरी झाली. ठीक आहे, तर ती त्यांनी कशी केली होती? अंधारात केली होती. चोरी अंधारातच होते ना? चोरी अंधारातच होते का सानवी चौधरी? का उजेडात होते चोरी? चोरी अंधारातच होते. बरोबर, मग अंधारात केली पण उजेडात आले म्हणजे गुप्तपणे केलेली गोष्ट कधी ना कधी लोकांना माहीतच होते. चला, अशा पद्धतीनं या सगळ्या म्हणी तुम्ही वाचन करत करत लिहून घ्या. म्हणींचं काय नाही, तुम्हाला पाठांतर कसं करायचंय? सतत सतत वाचायचंय. वाचन करून करून तुम्हाला ते वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. एखाद्या वाक्यामध्ये उपयोग करून जेव्हा तुम्ही त्याचं वाचन कराल किंवा घरामध्ये मम्मी पप्पाला म्हणून दाखवाल, मोठ्या भाऊ बहिणीला तुम्ही हे म्हणून दाखवाल, त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही त्या म्हणींचा वापर करून बोलाल तेव्हा तुमच्या ते लक्षात राहणार. तुम्ही जर हे 5-5 वेळा लिहिलात, पाठ केलात, तर ते तसं लक्षात नाही राहणार तुमच्या. बरोबर. शौर्य पवार, लक्ष द्यायचं क्लासमध्ये. लिहून घ्या. मीरा पवार कॅमेरा ऑन करा. कस्तुरी, दुर्वा, क्षीरसागर, चला हे लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया.
झालंय? झालं असेल तर पुढे जाऊया. आणखीन खूप म्हणींचा अभ्यास करायचा आपल्याला. ओके. चलो, लेट्स गो. कोण वाचन करेल आता? तीन तीन म्हणी वाचन करायचे, ज्याचं ज्याचं नाव मी. आदर्श, करशील का? राही दुबळ. चला, राहीला अनम्यूट केलंय. राही, आवाज येतोय? हो हा. मॅम. चला राही, तीन म्हणींचं वाचन करायचं. तीन म्हणींचं. स्टार्ट करू. तीन म्हणींचं वाचन कर बाळा. तीन म्हणी म्हणजे अति झाले गाढवाचे अन्न पोट फुगले देवाचे. कृतय एकाचे अन्न त्रास दुसऱ्याला होणे. अक्कल नाही काडीची नाव सहज बुद्धे. नाव मोठे लक्षण खोटे. अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसानाचे होते. बरोबर, व्हेरी गुड, छान वाचन केलं. बघा, आता आपण समजून घेऊया. हा, आता बघा, अति झाले गावचे. अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे, म्हणजे कृत्य एकाने आणि त्रास दुसऱ्याला होणे. आता तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही शाळेत जाता, वर्गात बसता आणि मॅडम किंवा सर शाळेमध्ये नसतात, वर्गात तुमच्या नसतात, मग तुम्ही सगळे विद्यार्थीच आहात. पण त्यावेळी जेव्हा एखाद्याने बोर्डवर जाऊन लिहिलं किंवा काहीतरी खोडी केली, तर त्या एकाने जे कृत्य केले, त्या एकाच्या कृत्यामुळं मॅडम येतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार देतात. देतात का नाही? असं झालंय का कधी? चला, ज्यांच्या ज्यांच्या सोबत असं त्यांच्या वर्गामध्ये झाले त्यांनी चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. संस्कार, असं झालंय का कधी? कृत्य एकाने केलंय आणि मार सगळ्यालाच भेटलाय. किंवा घरी तुम्ही दोघे तिघे जण असाल, दोन भाऊ एक बहीण, असं जर जॉईंट फॅमिली असेल, तर त्यावेळेस पण बघा, सगळेजण तुम्ही खेळताना. हा बरोबर, झाले झाले म्हणते. कोण आहे हे? सॅमसंग. नावच नाही विद्यार्थी, रेड टी शर्ट. घरी पण एखाद्या वेळेस तसं होतं बघा. कृत्य एकाचं असतं, त्यामध्ये तुमचा काहीच रोल नसतो, पण घरी येऊन बहिणीने एखादं कृत्य केलं की भावाला पण मार मिळतो पप्पाचा, जोरात. बस, बरोबर बरोबर. हा, मग त्यालाच म्हणतात यस. ओजस्वी शेवाळे यस म्हणते. इकडे कोण कोण यस म्हणतंय? यस यस. आदर्श पण म्हणतो यस. हा, असं झालंय. कृत्य एकाचं असतं, शाळेमध्ये पण तसं होतंय, घरी पण तसं होतं. तुमची काहीच चूक नसते, बहिणीची चूक असते, पण मार तुम्हाला पण बसतो. त्यालाच म्हणायचं अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे. कृत्य एकाचे आणि त्रास दुसऱ्याला होणे. ठीक आहे. चला पुढे बघूया. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे. नाव मोठे लक्षण खोटे. म्हणजे एखाद्याला काहीच कळत नाही. गावामध्ये पण असतात बघा अशी लोक, ज्यांना काहीच कळत नाही, त्यालाच अक्कल तर काही नसते काढायची, पण नाव मोठे आणि लक्षण खोटे, असं थोडक्यात. ठीक आहे. पुढे आहे अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसानच होते. खूप पिझ्झा खाल्ला, खूप पिझ्झा खाल्ला तर मग काय होतं? पोट दुखायला लागतं, उलटी होते, रात्रभर पोट दुखतं. बरोबर. तर त्याला म्हणायचं अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसानच होते. जास्त वडापाव खाल्ले, जास्त मोबाईल बघितला, अति तेथे माती. चला, हे तीन म्हणी लिहून घ्या, खालच्या तीन वाचन करूया आपण. चला, आता पुढे जाऊया आपण.
तिसरी म्हण कोण वाचन करेल? पुढच्या 3 म्हणी कोण वाचन करेल? कोण वाचेल? एक मिनिट हा. हे कोण आहे? नाव नाहीये. समीक्षा. चला, समीक्षा निकम वाचन करा. समीक्षा निकम. ठीक आहे. सॅमसंग. सॅमसंग नाव आहे इथं. येस. SMM1. हा, नाव काय आहे तुझं? समीक्षा. ओके, समीक्षा. ह्या 3 म्हणींचं वाचन कर. अडला हरी हा. गाढवाचे पाय धरी, शहाणा माणसाला प्रसंगी मूर्खाचे पाय धरावे लागतात. हम्म. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, स्वतःला अति शहाणा समजणारा कृती काहीच करीत नाही. ओके, चला. माईक बंद करा आणि समीक्षा सरांना कॉल करायला सांगा उद्या घरून. हा, सरांचा नंबर शेअर केलाय मी, एकदा सरांना कॉल करा. हो. ठीक आहे. चला, इथं आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी, म्हणजे शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाचे पाय धरावे लागतात. असं होतं बघा कधी कधी. तुम्ही ते तहसीलला वगैरे कधी गेलात का नाही काय माहिती. तिथे जर तुम्हाला डॉक्युमेंट्स काढायचे असतील ना, तर एखाद्या शहाण्या माणसाला पण ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी एखाद्या वेड्या माणसाचे पाय धरावे लागतात. बरोबर? म्हणून अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजे, समीक्षा माईक बंद करा. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाचे पाय धरावे लागतात. त्यानंतर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, म्हणजे स्वतःला अतिशहाणा समजणारा कृती काहीच करीत नाही. बऱ्याचदा असे लोक तुम्हाला भेटले असतील की ते स्वतःला खूप शहाणे समजतात. नाही नाही, मला हे सगळं येतंय, मी खूप हुशार आहे, ओके, मी दिल्लीला जाऊन आलो, मी हे केलं ते केलं, असे म्हणणारे लोक अतिशहाणे असतात. पण त्यांची कृती ही काहीच नसते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. बरोबर? चला, ह्या सगळ्या म्हणी लिहून घ्या. आपण पुढे जाऊया. समजते का सर्वांना? याच्यामध्ये तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे आणि घरी थोडी प्रॅक्टिस करायचं, येता जाता बोलत राहायचंय. एखादी गोष्ट वगैरे तयार करून त्या म्हणी लक्षात ठेवायच्या. तुम्ही जर एखादी म्हण ही पाठ करत राहिला, 4-4 वेळा लिहिलात आणि ते डबल डबल म्हणून लिहत बसलात, वाचत राहिला, तर ते तसं लक्षात राहणार नाही. अर्णव आढेला काय झालं हसायला? अर्णव. ओके, चला लिहून घ्या. हे झाल्यानंतर आपण पुढे जाऊया. इन शॉर्ट लिहून घ्यायचंय आणि थोडं फास्ट लिहायचं वाचन करत करत, नंतर रफईत लिहा. चला, हे 3 म्हणी आता कोण वाचेल? केदार म्हेत्रे. केदार, आवाज येतोय? येस टीचर. हा, 3 म्हणी वाचा बाळा केदार. असतील एक. शिते तर असतील शिते तर जमतील भूते, एखाद्याकडे पैसा धन असेल तोपर्यंतच त्याच्या जवळ 4 माणसे असतात. अग अग म्हशी मला कुठे नेशी, स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारणे, अंग माझे बायले सर्व तुझा वाहिले, हम्म. पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा माणूस. बरोबर, व्हेरी गुड. माईक बंद करा. आता 10 मिनिटात लिंक बंद होईल, परत त्याच लिंकला क्लिक करून जॉईन करा. ओके, बघा. असतील शिते तर जमतील भूते, म्हणजे एखाद्याकडे पैसा धन असेल तोपर्यंत त्याच्याजवळ 4 माणसे असतात. बरोबर? तुम्ही बघितलं असेल, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याच आजूबाजूला बरीच लोक फिरतात. संस्कार गावडे अभ्यास करतोय का? संस्कार. संस्कार. माईक ऑन करा. संस्कार, माईक ऑन करा.
यस अभ्यासात मॅम. चालू आहे का? अभ्यासात चालू आहे संस्कार? हा, फोटो काढत होती. याचे फोटो काढत होता का? हा. नक्की ना? हा मॅम सर, खरंच. ओके, चला कॅमेरा ऑनच राहू दे, पुढचं वाचन माईक ऑनच राहू दे, पुढचं वाचन तुलाच करायचंय. ठीक आहे, चला. असतील शिते तर जमतील भूते, म्हणजे एखाद्याकडे पैसा असेल, धन असेल, तोपर्यंतच त्याच्याजवळ माणसे असतात. ठीक आहे. पुढचं आहे, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. म्हणजे काय? स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारणे. आपण म्हणतो ना, एखाद वेळेस समजा घरी दूध तापायला सांगितलं तुम्हाला, आणि ते दूध जर उतू गेलं तर तुम्ही म्हणता मी नाही, मी नाही, दीदीने तापवलं होतं. बरोबर? मोबाईल तुमच्या हातून खाली पडला तर तुम्ही काय म्हणता? मी नाही, दीदीने पाडला. ओके. किंवा तुमच्यापेक्षा लहान बहीण असेल तर तिचं नाव घेता. म्हणजे एखाद्या वेळेस तसं करता तुम्ही, स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारायची. ठीक आहे. त्यानंतर अगं माझे बायले सर्व तुला वाहिले, म्हणजे पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा माणूस. असे पण काही व्यक्ती असतात जे फक्त पत्नी जे म्हणेल तेच खरं असं म्हणतात. ठीक आहे. चला, संस्कार हे खालचे 3 वाच, 1, 2 आणि 3 वाचन कर. अचाट तिन्हीचं वाचन खाणे. कर बाळा. हा. हा मॅम. अचाट खाणे मसात मनात जाणे, अतिरेकपणे खल्लायस यास त्याचे परिणाम वाईट होतात. अतिथी राग भी अति राग भीक माग. रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो. असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगा आहे त्या ते पर्यंत उधकपट्टी उधळपट्टी करणे, शेवटी अपवासाची वेळ येणे. झालं. ओके. अपवासाची नाही बाळा, हे उपवासाची वेळ येणे असे. ठीक आहे. थोडं वाचनाची प्रॅक्टिस करा, पुस्तकामध्ये म्हणी आहेत. ठीक आहे. चला, माईक बंद करा. अचाट खाणे मसनात जाणे, म्हणजे अतिरेकपणे खाल्ल्यास त्याचे परिणाम वाईट होतात. आपण बघा, जास्त जर बाहेरचं आईस्क्रीम खाल्लं, ओके, जास्त बाहेरचं आईस्क्रीम खाल्लं, वडापाव खाल्ला, समोसे खाल्ले, तर अचाट खाणे मसनात जाणे, म्हणजे अतिरेकपणे खाल्ल्यास त्याचे वाईट परिणाम होतात. तुम्हाला पण माहिती आहे. त्यानंतर अति राग भीक माग, रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो. आपण पण कधी कधी बघा, रागामध्ये नोटबुक फेकून देतो, बॅग फेकतो, है ना? आणि त्याच्यामध्ये नुकसान कुणाचं होतं? आपलं स्वतःच होतं. ओके, हे दिलेले. त्यानंतर लास्ट म्हण आहे ती म्हणजे असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगा, म्हणजे आहे तोपर्यंत उधळपट्टी करणे, शेवटी उपवासाची वेळ. म्हणजे पैसे आले की सगळे खर्चून टाकायचे आणि नंतर नंतर मग उपाशी राहायचं. बरोबर? अशा पद्धतीने आहे. तर ह्या म्हणी सर्वांना समजल्यात का? समजल्या असतील तर येस टाईप करा, आणि क्लास बंद झाल्यानंतर परत रिजॉईन करा. समजल्या असतील तर येस टाईप करा सर्वांनी, पटापट पटापट. येस 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 म्हणतात सर्वजण. हा, रेकॉर्डिंग जे आहे ना, तुम्हाला आपल्या RS एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर मिळेल. ओके, तिथे जाऊन तुम्ही सगळ्यांनी बघायचंय. RS एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सर्व मिळतील. ठीक आहे. हे कोण आहे डाऊट डाऊट म्हणते? आय हॅव वन डाऊट. चला, पुढे जाऊया आता. ओके.
चला या 3 म्हणींचं कोण वाचन करेल? सान्वी चौधरी. ठीक आहे, चला सान्वी, माईक ऑन केलाय. सान्वी 1, 2 आणि 3 म्हणींचं वाचन करायचंय फास्ट. मम्मी काय अंशगाशी संघ आणि असंघाशी संघ. असंघाची संघ. चुकीच्या माणसाशी हं? मैत्री केल्यास आपले प्राण धोक्यात येतात. हा. अवचित पडेनी हा, चला जरा थोडं इंग्लिश बॅकग्राऊंड नॉईज खूप येतोय. सान्वी, खूप बॅकग्राऊंड नॉईज येतोय. आरोही महाजनचं झालं वाटतं. आराधना बोरुडे. येस मॅम. वाचन करा आराधना. 3 म्हणीवरच्या वाचन करा फास्ट. असगाशी संग आणि प्राणाशी गाठ. चुकीच्या माणसाशी मैत्री केल्यास आपले प्राण धोक्यात येते. औचित्यपणे नि दंड वत घडे. स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. अडणी गाय फटके खाय. अडचणीत सापडलेल्याला हैराण केले जाते. ओके, व्हेरी गुड आराधना, व्हेरी गुड. बघा, बऱ्याचदा ते इंग्लिश स्कूलला तुम्ही जे विद्यार्थी आहेत त्यांना जरा मराठीचं वाचन जमत नाहीये वाटतं. ठीक आहे, थोडं प्रॅक्टिस करा. ठीक आहे. असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ. चुकीच्या माणसाशी मैत्री केल्यास आपले प्राण धोक्यात येतात. तुम्हाला माहितीये, चुकीची मैत्री जर आपण केली चुकीच्या माणसाशी तर आपले प्राण तिथं धोक्यात येऊ शकतात. त्यानंतर औचित्यपणे दंडवट घडे. स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. ओके, आपण पण परीक्षेमध्ये मार्क कमी पडले शाळेत युनिट टेस्ट मध्ये तर आपण घाबरून घरी मग स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करतो का नाही? त्यानंतर अडली गाय फटके खाय. अडचणीत सापडलेला हैराण केले जाते. हे पण खरं आहे. ओके, चला आता पुढच्या 3 म्हणी कोण वाचन करतंय? कोण वाचेल पुढच्या 3 म्हणी? एक मिनिट. कार्तिक गुगाने. कार्तिक गुगाने, माईक ऑन करा. हा, कार्तिक. रे थांब. औसबाई इकडे, खूप मेसेज येतात. पुनवबाई हा, वाच तिकडे. वाच. औसाबाई इकडे, पुनवबाई तिकडे. एकमेकींच्या विरुद्ध असणे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आयत्या बिळावर नागोबा. एखाद्याच्या कामाचा फायदा दुसऱ्याने घेणे.